या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता मिळणार नाही. महत्त्वाची अपडेट समोर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक सरकारी मदतीची योजना आहे. या योजनेत राज्यातील काही निवडलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकारकडून दिले जातात. ही योजना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाली होती. 21 ते 65 वर्षांदरम्यानच्या महिलांना या योजनेचा फायदा मिळतो. कोणत्या महिलांना फायदा मिळतो? या योजनेचा फायदा विवाहित, लग्न झालेल्या महिला, विधवा, पती नसलेल्या महिला, घटस्फोटित लग्न मोडलेल्या महिला, परित्यक्त्या, पतीने सोडलेल्या महिला आणि ज्यांना आधार नाही अशा महिलांना मिळतो. हप्ते म्हणजे काय? सरकार महिलांना पैसे हप्त्यामध्ये म्हणजे थोडे थोडे करून दर महिन्याला देते. जुलै 2024 पासून योजना सुरू झाली. तेव्हापासून सरकारने 10 वेळा पैसे दिले आहेत. म्हणजेच एकूण 15,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. एप्रिल महिन्याचे पैसे 2 मे 2025 रोजी जमा झाले. आता मे महिन्याचे पैसे लवकरच येणार आहेत अशी माहिती सरकारकडून आली आहे. कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत? सर्व महिलांना हे पैसे मिळत नाहीत. काही नियम आहेत. हे नियम पाळणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांचे घरचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजना मिळणार नाही. ज्या महिला किंवा त्यांच्या घरातला कोणी सरकारी नोकरीत आहे त्यांना ही योजना मिळणार नाही. ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, ट्रॅक्टर सोडून, त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. ही योजना फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांसाठी आहे. इतर राज्यातील महिलांना लाभ नाही. या नियमामध्ये बसणाऱ्या महिलांना मे महिन्यापासून पुढे पैसे मिळणार नाहीत. मे महिन्याचे पैसे कधी मिळतील? एप्रिलचे पैसे मे महिन्यात आले, त्यामुळे आता अनेक महिलांना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार हे जाणून घ्यायचे आहे. काही जणींना वाटते की पैसे उशिराने येतील, पण सरकारकडून सांगण्यात आले आहे की मे महिन्याचे पैसे याच महिन्यात म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होतील. काय लक्षात ठेवायचं? फक्त नियमानुसार पात्र असलेल्या महिलांनाच पैसे मिळतील. अधिकृत घोषणा येईपर्यंत वाट पाहावी. कोणतीही शंका असल्यास सरकारी वेबसाईट किंवा अधिकाऱ्यांची माहिती घ्यावी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा.